बनवून थंड झाल्यानंतर घट्ट चिकट न होणारी अशी मस्त शेवयाची खीर आपण बनवत आहोत। त्यासाठी मी भाजलेल्या शेवया घेतल्या आहेत, त्या एक नंबर बारीक अशा शेवया घेतलेल्या आहेत। त्या 2 मिनिट तुपामध्ये गरम करून घ्यायच्या। त्यामध्येच आपण सर्व आवडीप्रमाणे सुकामेवा टाकून गरम करून घ्यायचा आहे आणि 1 लिटर दूध तापवून ठेवलेलं आहे। 1 लिटर दुधावर आलेली ती सायसुद्धा दुधामध्ये विरघळवून घ्यायची आहे। दूध 5 मिनिट आधी छान उकळवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 वाटी साखर टाकली आहे, अर्धी वाटी शेवया आहेत, 1 लिटर दूध आणि 1 वाटी साखर टाकली आहे, सुकामेवा टाकला आहे। 2 चमचे दुधामध्ये 10-15 केसरच्या काड्या भिजवल्या होत्या, त्या देखील टाकलेल्या आहेत। 1 चमचा वेलची जायफळची पूड टाकली आहे। आवडत असेल तर साजूक तूप देखील वरून 1 चमचा टाकायचा आहे। हे सर्व टाकल्यानंतर 7-8 मिनिट ही खीर छान शिजवून घ्यायची आहे। मस्त अशी चविष्ट खीर तयार होते आणि ही थंड झाली तरी सुद्धा अशीच राहते, अजिबात घट्ट होत नाही। जरूर करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका।